चुलीवरचं पहिलं पाणी कुणालसाठी कडकडीत तापलंय. ते सांगते ओली असल्यावरती जड असणार. मग म्हटलं उशीर झालेलाच आहे तर म्हटलं थोडस सुरुवात झाली. पाण्याची गाडी पण येणार आहे. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर आता पहिल्या आधी ना सकाळी सकाळी पाणी भरून घेतो आहे, कारण पाण्याचा टँकर की नाही आता सकाळचा लवकर येणार आहे, एक दिवस आड करून. तर आज टर्न आहे पाणी भरायचा. पाईप लावून घेतला आहे. आता टाकी आहे ना रिकामी करायचे, त्याच्यामुळे सगळ्यात आधी पहिला पाण्याचं काम. झाडांना पण पाणी घालून घेते, वाफे वगैरे आहेत ना ते, आणि त्याच्यानंतर मग आपलं घरातलं सगळं सुरुवात करायचे. म्हणजे उशीर नको व्हायला ना, त्याच्यामुळे वाटतं पटपट करून घेऊया, नाही तर मग खूप अशी घाई गडबड होते मग टँकर आल्यानंतर. त्याच्यानंतर मग चूल वगैरे म्हटलं नंतरच पेटूया. एक 10 मिनटाचं काम आहे, पण होऊन जाईल लवकर. पाईप लावला आहे कुणालच्या बाबांनी, मला फक्त नळ चालू करायचं आहे. तर आज सकाळी सकाळी इतक्या थंडीमध्ये पाणी भरायचं काम म्हणजे खूप असं जीवावरती हे काम मी करायला घेतलं. कुणालच्या बाबा गेले होते वाघ्या शेरू यांना घेऊन चालायला. त्यांना म्हटलं तुम्ही जा, पाण्याचं काम म्हटलं मी करून टाकते. आणि कुणाला ना थोडंसं जरा उशिराच उठलं होतं. मी थंडी आहे ना, तर थोडंसं जरा तो सकाळचा आता उशिरा उठतोय. उठायला म्हणजे खूप होतच नाही सकाळच्या वेळेस. पाईप लावून दिला होता मला कुणालच्या बाबांनी, तर मी आता इथे नळ चालू करून घेतलेला आहे. एकीकडे बादलीमध्ये पाणी भरायला लावलं. आता हे जे समोर तुम्हाला ड्रम दिसतात ना, ते पण भरून ठेवायचे होते. ते काही जास्त असे रिकामे नव्हते, अर्धे अर्धे ड्रम ते होते. पण जितकं पण पाणी स्टोअर करता येईल ना, तितकं आम्ही पाणी की नाही स्टोअर करून ठेवतो जास्तीचं, कारण झाडांना वगैरे बघा पाणी लागतं. त्याच्यामुळे जितक्या पण घरातल्या छोट्या मोठ्या ज्या काही पाणी भरायच्या वस्तू आहेत त्या सगळ्यांना मी भरून ठेवते. अजिबात एकही भांडं ना मी रिकामी ठेवत नाही. कधी कधी वेळ पडली ना, तर ही कपड्याची मशीन तुम्हाला दिसतं ना, तीसुद्धा मी भरून ठेवते, फक्त झाडांसाठी, कारण झाडांना पाणी लागतंच. आता पावसाचे दिवस होते त्यावेळेस असं काय वाटलं नाही. आता महिना होऊन गेलेला आहे पाऊस जाऊन, महिना दीड महिना झालेलाच आहे, त्याच्यामुळे ते म्हणजे काही फारशी चिंता नव्हती. पण आत्ता कुठेतरी म्हणजे झाडांना कशी पाण्याची गरज भासते, आणि त्याच्यामुळेच जेव्हा पण टँकर येतो ना त्यावेळेस जितकं पण पाणी आम्हाला भरता येईल ना तितकं आम्ही की नाही भरून ठेवतो. पाईप लावून घेतला आणि एकीकडे त्याच्यानंतर आता म्हटलं आता उभं राहू इथे काय करणार, तर म्हटलं झाडू काढून घेऊया, म्हणजे पाणी पण भरून होईल आणि एकीकडे केर कचरा पण निघेल. पण जास्त लांब नाही गेले मी, इथल्या म्हणजे पडवीच साफ करायला घेतली. म्हटलं लांब गेली आणि जर का भरून व्हावलं तर परत गोचे होणार मग, आणि ही पडवी आहे ना सगळी भिजून जाईल मग. तर इथे पडवी अगोदर झाडून घेतली आणि त्याच्यानंतर कपडे भिजवायला सुरुवात केली. आज कपडे पण थोडेसे मला की नाही म्हणजे जास्त धुवायचे होते, त्याच्यामुळे मशीनमध्ये कपडे आहेत ना ते सगळे सरळ करून घेतले आणि भिजवायला सुरुवात केलेली आहे. तितक्या त्यांना थोड्याच वेळाने कुणालच्या आले होते वाघे आणि शेरू यांना घेऊन. त्यांना की नाही आज म्हणजे लवकर सोडलं नव्हतं दोघांना पण, वाघ्या शेरूला पण, कारण खूप लवकर जर का सोडलं ना दोघांना की मग बाहेर कसे जाऊन ते दंगा करतात खूप. म्हणजे आजूबाजूला जी घरं बघा आहेत ना त्यांच्या इथे जाऊन मग त्यांच्या कोंबड्या पकडायच्या, हे पकडा, सगळं त्यांचं चाललेलं असतं. त्याच्यामुळे लवकर त्या दोघांना ना आम्ही सोडतच नाही. तर इकडचं काम मी आटपलं आणि त्याच्यानंतर मग गेले आपले पुढची पडवी आणि तिथे गेले. तिथे केर कचरा काढला. आणि आज आहे ना माझं म्हणजे पूर्ण फोकस आहे ना मी घरावरती ठेवलेला आहे. म्हणजे बागेतलं म्हटलं आज काम नाही झालं तरी पण चालेल, पण आज घरातलं जे आहे ना एक्स्ट्राचं काम जे असतं ना, थोडंसं म्हटलं क्लिनिंगचं करूया, हॉल क्लीन करूया, ह्या गोष्टी की नाही माझ्या डोक्यात 2-3 दिवस झाले चालू होत्या. पण घरातली कामं इतकी असतात ना की वेळ काय म्हणजे पुरतच नाही, जितकं आपण करू तितकं कमीच. तर इथे पाण्याचं काम कंप्लीट करून घेतलं. त्यातलं त्यात मी झाडांना सुद्धा पाणी घालून घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आता ही पडवी आहे ना ती क्लीन करायला सुरुवात केली. तर वाघ्या शेरू यांचं जे अंथरूण आहे ना ते मला झाडायचं होतं, पण तितक्यात कुणालाने हे कुणालचे बाबा आणि वाघ्या ही लोकं आले ना, त्याच्यामुळे मग तो बेड की नाही झाडायचा राहिला, त्याच्यामुळे वरचेवरच मग मी झाडून घेतला मग. कारण आता हे बघा साफसफाई म्हणजे करायला घेतलं ना की शेरू आहे ना ती चादर वगैरे ओढायला सुरुवात करतो आणि काहीच क्लिनिंग करून देत नाही. त्याच्यामुळे जेव्हा हे दोघंजणं घरात नसतात ना, विशेष करून शेरू नसतो ना,
त्यावेळेसच ही चादर वगैरे काढून आहे ना मी बेडची म्हणजे क्लीन करून घेते किंवा चेंज करते. आणि मग आता इथे म्हटलं ते राहू ते, दोघं जण आलेले आहेत, ते दोघांना सोडलेलं नव्हतं, त्याच्यामुळे बघा गुपचूप असे बसलेले आहेत ते. खूप असा गारठा होता ह्या वेळेस आणि म्हटलं ऊन पण नव्हतं आलेलं फारसं, त्याच्यामुळे म्हटलं थोड्या वेळानंतर म्हणजे 8च्या नंतर त्यांना की नाही सोडतो. तर इथे आता मी ही जी पडवी आहे ना ती साफ करायला सुरुवात केली आहे. कुणाल उठला नव्हता, म्हणजे त्यात मी कुणाला सांगत होते की कुणाल उठ, आज सोमवार आहे आणि सोमवारचे कसे आमच्याकडे की लाईट जाते, त्याच्यामुळे फोन वगैरे जे काय आहे ना ते सगळं चार्ज करून ठेवायचं, म्हणजे कुठे पण आपलं काम आहे ना अडून नको राहायला. कुणालचा लॅपटॉप वगैरे आहे ते पण चार्ज करून ठेवायचा, पॉवर बँक आहे ते सुद्धा चार्ज करून ठेवतो, म्हणजे आता ऑफिसचं काम कसं म्हणजे सोपं होऊन जातं मग. तर थंडी असल्यामुळे आता बघा स्वेटर आणि ही जी विंटर टोपी आहे ना, थंडीची टोपी, ती आता मी घालते. आणि ह्या टोपीसाठी मला भरपूर अशा कमेंट्स आलेल्या आहेत की ताई ही टोपी कुठून घेतलेली आहे. आता म्हणजे ही टोपी घेऊन आहे ना जवळजवळ 10-12 वर्ष झालेली आहेत, खूप वर्ष झाली हो घेतलेली आहे ती. पण थंडीमध्ये खूप अशी उपयोगी आहे. तुम्हाला जर का घ्यायची असेल ना तर ह्याची लिंक आहे ना ती मी व्हिडिओच्या वरती तुम्ही बघा, टॅग करते, ते तुम्ही जाऊन तुम्ही सर्च करा, तुम्हाला ती मिळेल. आणि खूप उपयोगी आहे, खूप फायदेशीर आहे थंडीमध्ये. म्हणजे जास्त करून वयस्कर बघा लोक असतील ना त्यांच्यासाठी खूप बेस्ट आहे. मला तर खूप बाबा सोयीचं जातं, म्हणजे ही टोपी घातली ना का अजिबात गरमी वगैरे होत नाही, कानामध्ये वारा वगैरे जात नाही ना, त्याच्यामुळे भले मी स्वेटर जरी काढून ठेवलं ना तर कधी कधी ही टोपीने मी कानामध्ये ठेवतेच झाकून, त्याच्यामुळे खूप मला असं बरं वाटतं, मग फारसा असा गारठा वगैरे जाणवत नाही. तर मागची पडवी क्लीन करून घेतली आणि त्याच्यानंतर मी आता बघा हॉलमध्ये आलेले आहे. आता हा टेबल वगैरे आहे ना त्याच्यावरती भरपूर अशी धूळ आहे ना साचलेली होती. म्हटलं कुणालचं म्हटलं काम चालू व्हायच्या आधी म्हटलं टेबल क्लीन करून घेते. आणि इथे बघा सुरुवात केलेली आहे. एक अर्धा ते पाऊण तास जातो मला हॉल क्लीन करायला. तर नेहमी हॉलचं क्लिनिंग जे असतं ना ते कुणाल करतो, म्हणजे अंथरूण वगैरे काढायचं, हा बेड आहे ना तो झाडायचा आणि केर कचरा वगैरे काढायचा. पण एक गोष्ट तुम्हाला सांगते की आपण काम करण्यामध्ये आणि मुलांनी काम करण्यामध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे, त्याच्यामुळे आठवड्यातून एकदा तरी मी ना हॉल क्लीन करतेच. आणि जेव्हा पण मी साफसफाई करते ना पूर्ण सगळं क्लिनिंग करून घेतलं वगैरे, दिवाळं वगैरे सगळी ना झाडून वगैरे घेते. ज्या काही तुम्हाला फ्रेम वगैरे बघा दिसत आहेत ना, तर सगळे ज्या काही वस्तू आहेत त्या सगळ्या पुसून वगैरे, दारं खिडक्या पुसून सगळं क्लिनिंग करून घेते मी. आणि आजही सेम त्याच पद्धतीने सगळा हॉल आहे ना मी क्लीन करून घेतलेला आहे. आणि हे सगळं काम करायला मला जवळजवळ 2 तास गेलेले आहेत. चला चूल बघा पेटली आता. आणि इथे भांडे वगैरे माझे ना ठेवायचे बाकी आहेत, अजून अजून काही भांडे मी काढलेले नाही आहेत. बघते आज वेळ काढून ना करीनच मी. तर सगळ्यात आधी आता इथे जरा ही भाजी बघा चिरून घेते. एवढीशी क्लिप तुमच्याशी शेअर केली असली तरी बराच टाईम गेला सगळं घर झाडायला. अजून आहे ना बाहेरची बाग मला झाडायचे, पुढच्या साईडला झाडायचं बाकी आहे. वारा येतो ना, वाऱ्याने सगळा पालापाचोळा पडतो. आता विचार केला आहे की झाडून आहे ना तो पालापाचोळा जाळून टाकणार. मी ना झाडाच्या बुंद्याशी जमा करून ठेवला, पण तो वारा आला की परत तो जिकडे तिकडे सरकतो आणि माझं काम मग डबल होतं आहे. त्याच्यामुळे कुणालच्या वारा म्हटलं की आता एक साईडला कोणतं जाळून घेऊया, बरं पडेल, मग तेवढं आपली पुढची बाग ना स्वच्छ राहील असं. आणि आता जरा भाजी चिरून घेते. खरं म्हटलं तर मी इथे बसायला आली होती, म्हणजे एक 10 मिनटं जरा निवांत बसते चुलीजवळ. म्हटलं बसल्या बसल्या काम नको काहीतरी, ते म्हटलं भाजी तरी चिरून घेते ना कारल्याची. ही भाजी म्हटलं बनवायची अशीच फ्राय करून बनवणार आहे. वाघ्या शेरू आपले म्हणजे शेरू आता खेळून आलेला आहे, बसला आहे तो तिथे. आणि वाघ्या आहे कुणालजवळ आहे तो, त्यांना पण सकाळी नेहमीप्रमाणे सोडलेले आहे. आज मी कामात त्याच्यामुळे शूट काय केलेलं नाही आहे. आणि कुणाल आता सायकल चालवायला गेला, तो आत्ताच आलेला आहे. पाणी पण भरून झालं, मग अशी पाणी म्हणजे गाडी आली तिथे कुणालने आणि कुणालच्या बाबांनी भरलं. जरा हॉलमध्ये क्लिनिंग चाललं होतं ना त्याच्यामुळे. आज 12 आहे सोमवार आणि त्याच्यामुळे लाईट आमच्याकडे जाणार आहे आज. म्हणजे कुणालच्या बाबा म्हणत होतं की आज जास्त वेळ जाणार नाही, पण बघू गेले तर सगळं मग अडचण होऊन जाईल, त्याच्यामुळे इतकं शक्य होईल ना इतकं काम करायचं. कपडे काय होणार नाही माझे आज, लाईट गेली तर कपडे राहतील, मग कपडे संध्याकाळी धुवायचे. ठीक आहे, आज थोडेसे कपडे ना जरा जास्तच काढणार आहे. मी तो गरम पाण्यामध्ये जरा टॉवेल वगैरे जरा भिजवते, मी तेवढं काम होऊन जाईल. उद्याचं काम आज सगळं एक्स्ट्रा करायचं आहे. बागेत पण जायचं आहे, लाकडं आणायला पण जायचं आहे, सगळं कामं करायचे आहेत. 2 दिवस भरपूर असा आराम केलेला आहे. आणि त्याच्यामुळे म्हटलं बस झाला आराम केला ना की सगळं दुखतं, मग हे दुखतं ते दुखतं चालू होऊन जातं. काम केलंच बरं, आपल्या शरीराची हालचाल झाली ना सगळ्यात चांगली असते. चला जरा आता भाजी चिरून घेते बसून बसून. तिकडे वाग्या पलीकडे कुठे गेला तू, कुठे गेला? हा बस खाली, भाजी साफ करते आई. बस खाली, तुला खायचं कारल्याची भाजी, खाली बस.
बस खाली बस खाली खाली बस खाली. तर वाघ्या इकडे हो. हे बघा हा वाघ्या शेट आपले फिरतायत आणि तो बघा शेरू. शेरू आता इथे ना वर बसला होता. जा पाणी पिजा. बस बेटा वर वर बसा वर बसा. ऊन लागतं ना चांगलं. शेक घे. चांगलं ऊन त्यांना येतं. आता तिकडचं ऊन बघा येतं ना. इतके छान ऊन पडतं ना सकाळचं. कोवळं कोवळं ऊन भेटतं शेरूला आणि वाघ्याला. जा अरे वाघ्या चाल तिकडे हो चाल. बस खाली हो दमला बघ. चुलीवरचं पहिलं पाणी कुणालसाठी कडकडीत तापलंय. तो बघा शेरू आपला बसलाय ऊन खात. आणि वाघ्याला सोडलं होतं ना. वाघ्याला आता कुणाला नेतोय. तो का स्वतःहून जाणार नाही. बघा बघा आता खाली पडेल हा. दादा असला की लय लाड येतो ना. खूप आहे दोघांचं जमतं बाई. वाघ्याचं आणि दादाचं लय बाबा असतं आमच्या. बघा आता ही लादी एवढी ही गार आहे. हा कोबा एवढा गार असतो ना. पण तो आता ना खेळून खेळून आलाय ना. त्याच्यामुळे तो दमलाय थकलाय म्हणून तो त्या लादीवरती पडलाय तो. नाहीतर असं बसत नाही थंडाव्याला. त्याला घरात जा आता. शेरू बिचारा टेन्शन मध्ये आमच्या. शेरू शेरू तुला असलं टेन्शन आलं सकाळी तुझा जाऊन आलास ना फिरून. एकाला सोडलं का दुसऱ्याला लगेच कड लागतात ना आमच्याकडे. शेरूला पण आंघोळ घालायची. कधी घालायची काय काल टाइम कुठं होता. काल आपला कामाचा दिवस गेला. त्याला दुपार टायमाला बघायला पाहिजे. आंघोळ काय घालूया आपण. टायमिंग नको बघायला. उन्हाच्या टायमाला घालायला लागेल. आता थंड आहे ना वातावरण. चूल आता मस्त झाली. जरा कसं वाटतं इकडे बरं वाटतं का एक साईडला. आग नाही जात तिकडे. कुठे तिकडे आग नाही जात होता. जाणार ती. ते लाकडं पुढे कर. अरे वातावरण ह्याच्या हवेची दिशा इकडनं हवा येते ना ती अशी येते ना म्हणून तिकडे नाही जात जास्त आग. गरम लागते हळू खा. इथे ऊन बघा किती असं कडकडीत मस्त असं ऊन पडलंय सकाळचं. त्याच्यामुळे आता वाघ्या शेरूला बरं झालं. थंडी नाही वाजणार. चला हे दोघं जण खात आहेत. आता ह्या दोघांना नाश्ता येते. लाईट गेली आमच्याकडे. मग लाईट जाऊन जवळजवळ पाऊण तास झाला. आता काय किचनमधलं काम म्हणजे आता काय शूटिंगचं काय होणार नाही. कारण अंधार असतो ना. किचनमध्ये अंधार होतो. असं बऱ्यापैकी उजेड असेल तर आपण काहीतरी शेअर करू शकतो. पण ठीक आहे म्हटलं. आता पटापट बाकीची कामं आवरून घेते. कपडे बिपडे पण संध्याकाळीच. हे इकडनं चल रे एक साईड शेरू. चाललाय बाज घेत घेत. ह्या साईडला गेला हा बघा. इकडे शेरू. त्याच्या आम्ही इथे गेलो होतो ना. आज कुणालच्या बा पुढे गेलेत. रानात चालले लाकडं आणायला. 2 दिवस गॅप गेला. 2 दिवस काय गेलेलोच नाही. तर म्हटलं आज तरी जाऊया. एक फेरी म्हटलं मारते. जेवण करत होती तर कुणालच्या बाबांचा फोन आला. भाजी ठेवले गॅसवरती शिजत. तर म्हटलं पटकन जाऊन येते. म्हटलं लाईट नाही तर कामं सगळे अडून राहतात हो. पण ठीक आहे म्हटलं हे काम तर म्हटलं होऊ देत. 2 दिवस म्हटलं आणलेलं नाही. तर हे गडबड होईल नाही तर मग लाकडं जर का नाही आणली तर. थंडी भरपूर आहे ना. लागतं ना पाणी तापवायला वगैरे. त्याच्यामुळे आज कुणाला तेव्हा ना खूप असे पुढे गेलेत. ते मला म्हणाले की थोडंसं लांब आहे. तू इथे आलीस का मला फोन कर. त्यांना आता फोन लावते आणि मग पटकन एकच फेरी मारणार. जास्त नाही. कारण आता उन्हाचा पण टाईम आहे. ऊन खूप लागते आता. भर दुपार आहे. 12:30 पावणे 1 झालेले आहेत. शेरू या. शेरू कुठे गेला काय माहिती. हे चला इकडे. तिथे 2 ओळखी दुसरे पडले. ती बोली मी बोललो ना मग तुमच्याच काय ते तुम्हाला पाहिजे मिक्स काढले. मी आता बोलले काही लाकडं जाडी जमेल का गुंडाळाची. गाडी नाही जमली बारशीच घेते. चालेल. ही लाकडं ओली आहेत ना. मागच्या ह्याच्यावर टाक. ओली असल्यावर जड. माझे टाक वजन आहे. तेच ते ओली असल्यावर ती जड असणार. मग सुकलेले असतात ना ते हलके असतात एकदम. मी आता ही मोडली आहे चांगली माहिती आहे का. चांगली लाकडाची मजबूत. करंदीची आहेत ना. कर्दी नाही ते कर्दी आणि दुसरी एक येते. आपण हे कर्दी कर्दी बोलतो ना. हे कर्दी नाही. हे मग कर्दी नाही वेगळी लाकडं. ती भेटती कर्दी ही वेगळी लाकडं. पण ती पेटतात चांगले. शेवला का काय म्हटले. विचारलं तिला जाऊन. ती बोलली हा हे काढी मस्त जळतं तिथं. ते आपण लावतो ना. पकडे वरती भरपूर आहे. चला जरा लाकडं घेतो आता.
हॉर्नबिल पक्षी मोठ्या मोठ्याने ओरडतोय. आत्ता की नाही माझं कपडे धुवायचं काम चाललेलं आहे. लाईट दुपारी आली, थोडीशी उशीर आली, त्याच्यामुळे बाकीचे घरातले कामं होते ना ती मी करून घेतली. म्हटलं कपड्यांचं काम संध्याकाळच्या वेळेस होईल. आज माहिती काय केलं, थोडंसं जरा जास्त कपडे काढलेले आहेत, म्हणजे टॉवेल वगैरे आणि वाघ्या शेरू यांचं जे ब्लँकेट आहेत ना 2 ब्लँकेट, ते पण मी आता नाही भिजवलेत. पाय पुसणे आहेत ती पण धुवायला काढलेली आहेत. म्हटलं उशीर झालेलाच आहे तर म्हटलं थोडंसं जास्तीचं पण म्हटलं करून घेऊया. की किचनचं आज काही फारसं मी शूट केलं नाही, कारण लाईटसुद्धा गेली होती, त्याच्यामुळे म्हटलं राहू दे एक दिवस जरा. काय ना साधं सिंपलच जेवण केलेलं आज. कोबीची भाजी वगैरे केली होती आणि कारल्याची भाजी माझी आवडती, आणि काय डाळ भात आणि भाकऱ्या केल्या होत्या, आपलं नॉर्मल जेवण. तर चला आता हे बघा कसं का पडला आहे पसारा, तो सगळा आता मी आवरून घेते फटाफट. तर चला मग ताईंनो आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा, आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.